गुड इव्हनिंग स्टुडंट्स. तयारी कशी चाललेली आहे 2025च्या मॅथ 1ची? चांगलीच चालली असेल तर पुन्हा एकदा तुमच्या बुद्धीला चालना देण्यासाठी आणखीन एक नवीन प्रॉब्लेम घेऊन आलेलो आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. द वायर इज बेंट इन द फॉर्म ऑफ रेक्टँगल हॅविंग लेंथ ट्वाइस द ब्रेड्थ. The same wire bent in the form of circle. It was found that the area of the circle is greater than that of the rectangle by 1045 cm square. Find the length of wire. सगळ्यात पहिले आपण रेक्टँगलचा विचार करू. लेट द breadth of the rectangle बी एक्स सेंटीमीटर आपण गृहीत धरू. ओके, जर ती एक्स सेंटीमीटर असेल तर लेंथ ऑफ रेक्टँगल आपल्याला किती म्हणता येईल? लेंथ ऑफ रेक्टँगल असेल 2x सेंटीमीटर. ओके, देअरफॉर एरिया ऑफ रेक्टँगल त्या ठिकाणी काय असेल? L इंटू बी म्हणजेच x इंटू 2x आणि तो येईल 2x स्क्वेअर सेंटीमीटर. आता लेंथ ऑफ वायर जे आहे, वायर ते पेरिमीटर ऑफ रेक्टँगलच्या बरोबर असणार आहे. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. ओके, सो 2L प्लस बी हे त्याचं पेरिमीटर आहे. 2x प्लस एक्स म्हणजे 3x इज इक्वल टू 6x सेंटीमीटर. ओके, सो त्यानंतर वायर चेंज्ड इंटू सर्कल. देन वायर चेंज्ड इंटू सर्कल. वायरचा बदल कशामध्ये केला आहे? सर्कलमध्ये. देअरफॉर लेंथ ऑफ वायर इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. ओके, म्हणजे काय? 6x इज इक्वल टू 2πr. मग आर जर काढायचं असेल तर 6x अपॉन 2π. 2ने जर डिवाइड केलं 2 3 जा तर 3x अपॉन पाय. ही कशाची किंमत मिळाली आपल्याला? आरची. आरची किंमत मिळाली म्हणल्याच्या नंतर आपण एरिया ऑफ सर्कल काढू शकतो. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू πr स्क्वेअर. पाय इंटू 3x अपॉन पाय इंटू 3x अपॉन पाय. हे पाय पाय काय होईल? कॅन्सल. 3 3 जा 9x स्क्वेअर अपॉन पाय स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, देअरफॉर एरिया ऑफ सर्कल इज ग्रेटर दॅन एरिया ऑफ रेक्टँगल बाय 104.5 सेंटीमीटर स्क्वेअर. देअरफॉर आपण काय लिहू शकतो? एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 104.5. 9x स्क्वेअर अपॉन पाय हा एरिया आहे सर्कलचा आणि याचा 2x स्क्वेअर 104.5. ओके, सो त्यानंतर देअरफॉर 9x स्क्वेअर. आता या ठिकाणी 9x स्क्वेअर इंटू
या ठिकाणी आपल्याला 7/2 पाय म्हणजे आपण काय घेतलं 7/2 पाय ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पायची व्हॅल्यू काय 22/7 म्हणून त्याला आपण लिहिलं 7/2 पाय. हे पायाची व्हॅल्यू आहे 22/7. त्याचा रेसिप्रोकल गेला हे लक्षात ठेवायचं. ओके. -2x² 104.5. ओके. आता 9x² × 7 त्यानंतर -2x² × 22 is equal to 104.5 × 22 multiplying both sides by 22 या ठिकाणी केलेलं आहे. ओके. सो इथं होईल 63x², इथं होईल 42x². 104.5ला 22ने मल्टिप्लाय केलं तर 63x² मधून जर 44 गेले तर इथं 19x². ओके. 104.5 × 22 x² इज इक्वल टू काय येईल 104.5 × 22/19. ओके. आता पॉईंट कॅन्सल करू शकतो. नेक्स्ट पाहता x² इज इक्वल टू पॉईंट कॅन्सल करू आपण 104.5 × 22/19. 19 5 = 95, 19 5 = 95. इथं 0 आहेत. ओके. 10 या ठिकाणी 5 2 = 10, 11 2 11 म्हणजे x² काय येईल या ठिकाणी x² इज इक्वल टू 121. सो x इज इक्वल टू ±11. ओके. सो ±11 असल्या कारणास्तव आपण काही घेऊ शकत नाही. x इज नॉट इक्वल टू -11. लेंथ कांट बी निगेटिव्ह. निगेटिव्ह असू शकते का नाही. देअरफॉर x इज इक्वल टू 11. द लेंथ ऑफ वायर is equal to 6x 6 × 11 66 centimeter. This is your final answer.